ती योजना झाली नसती. आता तुम्ही सांगता अभ्युदयनगरचा करू, पत्राचारचा करू, म्हणजे किती माणसांनी उच्चस्तरीय पदाच्या व्यक्तींनी अशा बाबतीत वक्तव्य करणं हे मला वाटतं चुकीचं आहे. तर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अजित पवार जातीयवादी उपमुख्यमंत्री आहेत असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कधीच मदत केली नाही. अजित पवारांनी ओबीसी नेत्यांना संपवलं तर आम्ही त्यांना संपवू असा इशारा सुद्धा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी अजित पवार यांना दिलाय. पवार हा जातीवादी आमच्या ओबीसी समाजाला आम्ही सांगत राहू आणि येणाऱ्या काळात जर असं ओबीसी समाजाच्या नेत्याला संपवण्याचं काम जर अजित पवार करत असतील तर आम्हाला हे मान्य नाही. आम्ही अजित पवारांना सुद्धा संपवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहू. धनंजय मुंडेची कधी अजित पवारांनी पाठराखण केली नाही. म्हणजे कुठेतरी धनंजय मुंडेच्या एखाद्या कार्यकर्त्याने हत्या केली असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांचं नाव असेल, परंतु धनंजय मुंडेला त्यामध्ये राजीनामा घेण्याचं काम अजित पवारांनी केलं. म्हणजे अजित पवार हा अतिशय जातीवादी असणारा उपमुख्यमंत्री, अजित पवार हा जातीवादी असणारा नेता आहे. अजित पवारांनी धनंजय मुंडेची जात पाहून धनंजय मुंडेची पाठराखण केली नाही. अजित पवारांनी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेला संपवण्यासाठी केलेला हा डाव आहे. आणि आता सुद्धा अजित पवार अनेक तेथील त्यांच्या धनंजय मुंडेच्या विरोधातील नेत्यांना बळ देण्याचं काम करतात. अजित पवारांना खरं तर हे जाणीवपूर्वक शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना खुश करायचंय. हे सगळे एकच आहेत. आज धनंजय मुंडेला संपवण्यासाठी सुप्रिया सुळेने 60 कोटींची मीडिया ट्रायलसाठी सुपारी दिलेली आहे. आम्ही वारंवार सांगतो सुप्रिया सुळे अतिशय ओबीसी द्वेष्टी आहेत आणि सुप्रिया सुळेंचे वडील शरद पवार सुद्धा हे ओबीसी द्वेष्टी आहेत. फक्त आतापर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची म्हणत ओबीसींना फसवण्याचं काम केलं, परंतु आता हे सगळं उघडं पडलेलं आहे, सगळ्यांना कळायला लागलंय. आता बातमी पाहणार आहोत उदयनराजेंच्या वेगळ्या स्टाईलची. रक्षक प्रतिष्ठानच्या गाण्याच्या लॉन्चिंगच्या वेळेस उदयनराजेंच्या स्टाईलनं कार्यकर्ते घायाळ झाले. या गाण्यावर उदयनराजे भोसले यांनी गॉगल घालत आणि कॉलर उडवत डान्सही केला. त्याचबरोबर माझे सहकारी हे तज्ज्ञ नाहीत तर तुकारडी आहेत असं म्हणत उदयनराजेंनी फटकेबाजी सुद्धा केली आहे. तर उदयनराजे यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवलेली आहे. यावेळेस त्यांनी गॉगल घातला होता आणि यावेळेस त्यांनी कार्यकर्त्यांना सुद्धा चांगलं सुनावलेलं आहे.